गाव गाव म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर होतं ते आपलं बालपण, लहानपणीचे सवंगडी, ती शाळेला मारलेली दांडी, दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रांसोबत तो तळ्यावरती पोहायला जाण्याचा तो क्षण, रविवारची सुट्टी असेल तर मित्रांसोबत मारलेला तो डोंगरावरती फेरफटका, अशा खूप गोष्टी आपल्याला गावामध्ये पाहायला भेटतात। आज माझ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माझ्या गावाकडचं तुम्हाला माझे गावाकडचे लोक, शेती, राहणीमान, परंपरा, प्राचीन मंदिरे, असे खूप काही गोष्टी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी नामदेव आगळे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गावाबद्दल माझ्या सगळी काही माहिती भेटणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग पाहू आपण माझ्या गावाबद्दल। हवी तेवढी गावात माझ्या माणसं होती राव, हवी तेवढी गावात माझ्या माणसं होती राव, पण आता कोणी पहिल्यासारखं दिसत नाही राव। सगळे चालले शहराकडे, आता या गावात कोणी राहायला तयार नाही राव। सगळे चालले शहराकडे, आता या गावात कोणी राहायला तयार नाही राव। ज्या गावात जन्म घेतला आता त्याच गावाला वळून सुद्धा पाहत नाही राव। सगळे चालले शहराकडे, आता मात्र गावात राहायला कोणी दजत नाही। सगळे चालले शहराकडे, आता मात्र गावात राहायला कोणी दजत नाही। गावातल्या शाळा सुद्धा गजबजलेल्या असायच्या, पण आता शाळेची घंटा सुद्धा वाजत नाही राव। आई बापाला गावाला ठेवून शहरात मस्त राहतात। आई बापाला गावाला ठेवून शहरात मस्त राहतात राव, आणि सुट्टी काढून गावाला येऊन आईच्या हातचे जेवण करतात बरे राव। अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंडेगाव हे माझं गाव। अहिल्यानगर जिल्ह्यापासून अगदी 30 ते 32 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि शुढळा नदी काठी वसलेलं गुंडेगाव, या गावाला चारही बाजूंनी उंच अशा डोंगर रांगा, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक लेणी, अशा खूप साऱ्या गोष्टींचा वारसा लाभलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या गावाबद्दल संपूर्ण माहिती पाहायला भेटणार आहे। चला तर मग पाहूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे आहे कोथरूड खंडोबा मंदिर। खूप भारी आणि खूप निसर्गरम्य परिसरात आणि खूप असं भारी वातावरण आहे मित्रांनो। तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे। पाहू शकता मित्रांनो, हे आहे कोथरूड खंडोबा मंदिर। गुंडेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण अगदी निसर्गरम्य आणि चारही बाजूंनी वेढलेलं असे हे ठिकाण। या ठिकाणाला तुम्ही जर भेट देण्यासाठी येत असाल तर गुंडेगाव मार्गे चौदरवाडी, धावडेवाडी या मार्गे तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मन अगदी प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटते। जर तुम्ही आठवड्याच्या प्रत्येक रविवारी या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अन्नदान किंवा महाप्रसादाचा लाभसुद्धा घेता येईल। भाविक भक्त आपल्या स्वइच्छेने किंवा नवस फेडण्यासाठी या ठिकाणी अन्नदान करत असतात। या ठिकाणाला भेट देण्यासाठी आसपासच्या गावातील म्हणजे कोळगाव, चिखली, कोथरूड, गुंडेगाव, राळेगण, देऊळगाव या ठिकाणावरून मोठमोठ्या संख्येने लोक या ठिकाणी गर्दी करत असतात।
मित्रांनो पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे खंडोबाचं मंदिर आहे. खूप भारी वातावरण झालंय मित्रांनो या ठिकाणी. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप भारी असं गार्डन सुद्धा आहे. खूप लांब लांबून पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो. चला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी अजून. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. खूप छान असं वातावरण मित्रांनो. तुम्ही या ठिकाणाला भेट देण्यासाठी किंवा दर्शनासाठी मित्रांनो पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये खूप भारी वातावरण, हिरवीगार डोंगर रान तुम्हाला या ठिकाणी पाहायला पण भेटेल. आणि त्याबरोबर आपलं खंडोबा देवस्थानाचं मंदिराचं दर्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी होईल. खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आता पाहू शकता मित्रांनो तुम्ही. पाहू शकता मित्रांनो डोंगर रांगाने वेढलेलं खूप अशा उंच उंच डोंगर रांगा मित्रांनो तुम्हाला माझ्या गावामध्ये पाहायला भेटतील. तुम्ही या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये अख्खी डोंगर रांग हिरवीगार झालेली असते मित्रांनो. खूप भारी वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. नक्की येत जा मित्रांनो. चला तर मित्रांनो पाहिलं का तुम्हाला कोथळ मंदिर. तर चला तर मित्रांनो या ठिकाणी गाडी लावलेली आहे. आता आपण निघूया. तुम्हाला पुढचं व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता गाडी माझी. चला तर मग. मित्रांनो चला लवकर भेटू कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. पाहू शकता ढग असे काळे असे ढग तयार झालेत मित्रांनो. पाऊस येण्याची शक्यता आहे. चला तर लवकर भेटू आपण मित्रांनो. गावात आल्यानंतर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर असलेला गावातील तलाव. या तलावामुळे गावातील शेतकऱ्यांना या तलावाच्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. मित्रांनो पाहू शकता गावातल्या तळ्यावरती आलेलो आहे. खूप सांडीतून पाणी पडतंय मित्रांनो. खूप पाऊस झाल्यामुळे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. या वर्षी मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गावातील तलाव ओसांडून वाहत आहे. गावातील लोक तुम्हाला सर्व एकजुटीने आणि सर्व धर्म समभाव याप्रमाणे पाहायला भेटतील. गावात आल्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिर, त्यानंतर श्रीराम मंदिर पाहायला भेटेल.
गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा असून तुम्हाला गावात आल्यानंतर तुम्हाला शेतीमध्ये तूर, बाजरी, कापूस, मका यासारखी पिकं पाहायला भेटतील. मग कधी येतंय गावाला फिरायला मित्रांनो? कसं वाटलं माझं गाव मित्रांनो? नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने पूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही मित्रांनो, त्याबद्दल माफ करा. पार्ट 2 लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो मित्रांनो. तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.